जय गजानन. गजानन महाराज पारायण. अध्याय 7वा. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघवा रामा. जय जयाजी मेघश्यामा. संतजनांच्या विश्रामा. सीतापते दाशरथे. तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर. ज्यांनी रावणाचा चकाचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी. जे जे इच्छिल ते नेई काम आपले तडीला. भूपतीचा वशिला जाते देवा लाधला. तो वैद्य होतो दिवानाला. नीच कितीही असला जरी ऐशा अमोघ कृपेला होईन कामी योग्य भला. याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळोन. नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती. ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मन सदा शाळभूत ते ना कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी. मग ऐशा पातक्याला केवी लाधावा वशिला. तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची. ऐशी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू. पुण्यवानाचे तारण केल्यान काही नवल जाण. तो पातक्या लागून उद्धरीतसे तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी यान. देवा मम पातका लागून किमपि आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा. दास गणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका. हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव. याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा. हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन. घरचे धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संतसेवा होती खरी. आली भाग्य जिम्मेदारी मग काय विचारतात. महाजी पाटलास 2 मुलगे औरस. थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी. कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका. गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते. पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण. कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी. कडताजी पावता मरण 6 मुलांचे संगोपन. कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी. कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत. अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार. याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. या खंडू पाटलाप्रती 5 बंधू निचिती. गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार. पैशाचा तो निघे धूर. जयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करीती. दांडपट्टे खेळती. कुस्तीचा तो शौक अति होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा. म्हणतील 2 शब्द त्यांचा झेलणे भाग रयतेला. नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या. पाटील एक्या मापी साऱ्या लोकांप्रती मोजितसे. हा सज्जन साधू संत हे न त्यांच्या मनी येत. वाटेल त्या बोलती सत्य अद्वा यथामती. असो पाटील बंधूंनी राऊळात येऊनी महाराजाते हे टाळणी करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणावे पिशागण्या खातोस का ताककण्या. ऐशा गोष्टी अति उण्या त्यांनी कराव्या समर्थांशी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सभे निश्चिती. तुला लोक बोलती योगेश्वर म्हणून. त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार. याचा करी विचार बऱ्या बोलाने एदवा. त्यांचे बोल ऐकून समर्थांनी उत्तर द्यावे. अवघे हसण्यावरी न्यावे कोपन धरावा किंचित. ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर. म्हणून भास्कर समर्थाशी ऐसे वदला. नका महाराज येथे राहू. चला अकोली ग्रामा जाऊ. ही पाटील पोरे माजली बहु. यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले. सत्ते पुढे काही न चाले येथे यांची पाटीलकी. गजानन बोले त्यावरी भास्करा थोडा दम धरी. ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विनयाप्रती थारा यांच्यापाशी नाही जरा. शोधून पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलांची माझी लेकरे आहेत साची. कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा. जमेदार उर्मटपण हेच आहे भूषण. काय वाघाचे ते वजन असावे सांग गाईपरी. तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा. अग्नीने तो थोतांडपणा सांग धरावा गवण्यारीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल. पावसाळ्याचे गढूळ जल हिवाळ्यात निवळ होई. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे.
तुला कुस्तीत करीन चित, चाल जाऊ तालमीत, उगे न बैसे ऐसे म्हणत, गणगण गणात बोते तुझे प्रस्थ प्रस्थ माजले भाऊ, ते खरे खोटे आज पाहू, मला पाडशी तरी देऊ तुला मोठे बक्षीस, ते समर्था मानवले दोघे तालमीमध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले ते आता परियसा, खाली बसले गजानन उठीव आता मज लागून, असलाच जरी पैलवान तरी साच करशील हे, हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया, परी ते अवघे गेले वाया, हालेनाथ समर्थ मुळी, घामा घुमतनू झाली शक्तीची ती कमाल केली, पेच झाले निर्बळ समर्थांशी झुंजता, हरी म्हणे मनात, हा केवढा तरी सशक्त, अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल उन्हा, हा किरकिरीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी, थोड्या आमच्या नानापरी आजवर याने सहन केल्या, त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान, आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला, जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला, श्वानाची या भुंकण्याला व्याघ्रना देती किंमत, काही असो याच्या पायी आता ठेवणी आली डोई, आजपर्यंत मी नाही कवनासीही नमन केले, समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरीची मजला तू करावे कुस्तीत, कुस्ती हा मर्दानी शोकश्रेष्ठ सर्वांहुनी, कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे, मुष्टिका आणि चाणूर मलविद्येने परमेश्वर, पतिता झाला साचार जे देह रक्षक कंसाचे, पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा, तुझ्याप्रमाणे पूतनारी पाटील होता यमुना तिरी, गोकुळींची पोरे सारी त्याने केली सशक्त, तैसे तू करावे शरीर बला वाढवावे, ना तरी हे सोडावे पाटील नाव आपुले, हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज, येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरीचा, हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करिता येईल की, ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने, जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की, असो त्या दिवसांपासून हरी दिले सोडून, अथवा तद्वा भाषण करणे पुण्यपुरुषाशी, हरीने ही पाहुनी त्याची कृती इतर बंधू बोलती, हरी तू त्या जोगड्याप्रती का भीतोस कळेना, आपण पाटलाचे कुमार या गावींचे जमेदार, ते तूच कारे ठेवीशी शिर, पदी त्या नागव्याच्या त्या पिशाचे थोतांड, गावी माजले उदंड, त्याचा पाहिजे काढीला दांड, लोक सावध कराया, ऐसे नजरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुळे, पाटलाचे कर्तव्य भले गाव हुशार करण्याचे, मैंद साधूचे वेश घेती, वेड्या वाकड्या कृत्या करीती, बाया बापडे बोंदिती, याचा करी विचार, सोन्या कस लावल्या विना न कळे रे सोनेपणा, तुकारामाचा शांतपणा कळून आला ओसाने, ज्ञानेश तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा वेद बोलला, परीक्षेविन कवनाला असतानी मान देऊ नये, ताल परीक्षा तयाची आज आपण करू साची, मोळी घेऊन उसाची मंदिरात पातले, हरीनं काही बोलला इतरांनी प्रश्न केला, अरे पिशाया उसाला खातोस का तू सांग हे, जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एक टामुची आहे ती तू मान्य करी, आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या एधवा अंगावर, त्याचे वळणा उडले जरी तरीच योगी मानू तुला, ऐसे भाषण ऐकले महाराज काही न बोलले, लेकराचे बारिश चाळे मनीना आणि सुज्ञ खरा, मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार, उसाचा तो खाण्या मार, हा काही तयार नसे, मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती, त्याने दिली आपणाप्रती, आता काय पाहता, ते दोघा तिघा मानवले, ऊस घरी घेतले, समर्थांशी मारण्या भले, आले चढून अंगावर, ते पाहता नारी नर, मंदिरी जे होते इतर, ते पळू लागले भराभर, भास्कर तेवढा जवळ असे, भास्कर म्हणे पोरांशी, नका मारू समर्थांशी, या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे, तुमचा पाटील कुळात जन्म झाला हे सत्य, तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनाविषयी, हे महासाधू तुम्हाशी, जरी न वाटतील मानशी, तरी हीन दिन लेखून याशी न्यावे सोडून हेच बरे, अरे शूर जे का शिकारी, ते चाल करीती वाघावरी, उगीच बंदूक घेऊन करी न मारिती नागतोडा, मारुतीने जाळीली रावणाची लंका भली, उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या, यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकिले सारे, गावीचे लोक त्यात रे योगेश्वर म्हणती या,
म्हणून त्याचा पहाया योग. येथे आलो आम्ही सांग, यात ना घ्यावा तुम्ही भाग. पहा मौज धरुनी ऊस घेऊन हातात, मारू लागले समर्थाप्रत. जैशा का झोडीतात ओंब्या शेती कृषी बोल. परी न महाराज डगमगले, मुला पाहून हसतत बसले. कोठेही नाव म्हटले वळ त्याच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली, चरणी त्यांच्या लागली. म्हणती खराच आहे बली, हा योगेश्वर. महाराज म्हणती पोराला, मुलांनो तुमच्या कराला. असेल अति त्रास झाला, मारण्याने मज लागी. त्या आश्रमाच्या करण्यानाश, काढून देतो इक्षुरस. तुम्हा लागी प्यावयास, या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला. हातानेच पिऊन त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळिली, आणि प्याया कारणे दिली रस नव्हाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढिला रस. ते पाहता बालकास अति आनंद झाला. लोक म्हणती ही योगशक्ती दंतकथा मुळी नसती. योगेची का प्राप्त होती, त्या शक्तीला च्युती असे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परिणयसी कायम टिकते. सशक्त आपुल्या राष्ट्राते, करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवावयाशी पाटील रवकांशी. करे काढून रसाशी, दाविते झाले श्रोते हो. समर्थांशी वंदून गेली पोरे निघून. खंडू पाटलाकारानं वर्तमान श्रुत केले. दादा आपल्या गावात गजाननेश्वर साक्षात. त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी. ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव आणिला, मुळी नव्हते किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम आत्यंतिक जे काही, तेथे ऐसे घडून येई. आई लेकरां माझी होई भाषण रे तुरेचे. हा एक प्रकार झाला, आता दुसरा राहिला. तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने. नोकर चाकर हिंदीन याच्या सवेचे भाषण. करीती संभावित जन, तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची. पाकी रयत गावची लेकरे त्याची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे. श्री समर्था कारणे, काही न दुसरे कारण. गण्या म्हणे वाणी, परी प्रेम उपजे अंतकरणी. पहा नारळा लागुनी, वर करवंटी खोबरे आत. याच न्याय दयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी. तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एके भूमीवरी. मग का रे तुझी वैखरी, मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोर बाळ, माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना. म्हणावे त्या करून करुणा, पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य, पुरतील तुझे मनोरथ. आणि माझाही योग आहे तरीस जाईल त्या योगे. साधू पुरुषा शक्य काही, जगत्रयी याउरले नाही. संत लाभाचा करून घेही, काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले, एके दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरी भरे, ते ऐका येणे रीती. अरे गण्या माझा चुलता, वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता, नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती, दर्शन केल्या तुझे प्रती. इच्छा मनींच्या पूर्ण होती, ऐसे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्यंतर, उगा नको करू शिर. तुझ्या पायी ज्याचे शिर, तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले महाराज त्याशी बोलले. आज हे उत्तम घडून आले, त्वा याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती, तू प्रयत्नवादी असशी निगुती. मग विनंती आम्हा प्रती, का करीतोस कळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणशी बापुडे. मग का रे हे न घडे, साहे धनबलाच्या. तुझी भव्य आहे शेती, गिरण्या दुकाने पेढ्या अति. तुझे कोणी न मोडती, जनशब्द या वराडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करीशी भला. आपणा पुत्र द्यावयाला, हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण, ही गोष्ट ना यत्नाधीन. पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये, तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी. दुष्काळात जमिनी पडती उतान्या ख्यात हे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपुले चालवी नर. तैसाच हाही प्रकार, तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था. तू केलीस याचना आता, मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख. तुला होईल बालक, भिक्या नाव ठेव त्याचे.
पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी. परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड त्याला नाही काही जड. तू घरचा आहेस धड रस आंब्याचा द्विजा घाली. हे मम मानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझ कारण. आम्ररसाचे भोजन तर साल घाली ब्राह्मणा. हे खंडूचे ऐकले घरी येऊन सांगितले. कुकाजीसी निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस. तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची. 9 मास पूर्ण झाले तिस लागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदला कुकाजीचा हर्षला पारावर काही नसे. त्याने धर्म केला बहु गरिबा दिले गुळ गहू. पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे भिकू नाव ठेविलेसे. पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणां कारण. तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असते तरी. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला नसाचा. शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची एक फळी पाटलांची. अंतकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करण्याघात. सदा इच्छित मनात लेश नसे प्रेमाचा. शास्त्री 2 मंत्री 2 शस्त्री 2 तंत्री 2 एकमेकांपुढे श्वान येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात. 33चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी कुकाजी झाले स्वर्गवासी. पाहून आला तोंडाशी भीमातटी पंढरीत. तेने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन. तो मने छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी कारे नेलास काढून. ऐशी संधी पाहून बालंटाना कारण. पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो व्रतांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा प्रत. ही जिम्मेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगुण विरचित श्री गजानन नामे विजय ग्रंथ. परिसोत श्रोते सावचित कुतर्का ते सोडोनिया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तमोध्याय समाप्तः. जय गजानन महाराज की जय. प्लीज सबस्क्राईब करा.